निवडणुकीच्या निकालानंतर महिलांच्या खात्यामध्ये हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे। निवडणुकीचा निकाल लागला आणि विजयाचा गुलाल उधळल्यानंतर शिंदे साहेबांनी सर्वात पहिलं काम केले ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं। आज महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिलांना 1500 रुपये नव्हे तर थेट 3000 रुपयाचा लाभ मिळत आहे। डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये बँकिंग सर्व्हर अपडेट आहेत अशाच 8 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत। तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 8 जिल्ह्यांमध्ये आहे का हे एकदा चेक करा। लाडक्या बहिणींनो, आज पहिला टप्पा सुरू झाला असून एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे। निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच सरकारने तातडीने तिजोरी उघडली असून हप्त्याचं वितरण सुरू केले। बहिणींनो, तुमच्याही मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल, तुमच्या मोबाईलवर अजूनपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर रात्रीपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। कारण अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलंय की बहिणींना दिलेला शब्द आम्ही पाळला असून ही योजना फक्त निवडणुकीपुरती नसणार आहे तर ती कायमस्वरूपी राहणार आहे याचाच पुरावा आणि महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। काही कारणास्तव डिसेंबरचा हप्ता अडला होता, तांत्रिक अडचणींमुळे तो रखडला होता, परंतु आता जानेवारीच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता देखील आम्ही वितरित करत आहोत। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील आज विशेष पत्रकार परिषद घेऊन लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100चा जमा होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी खुश होऊन 8 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू केले, परंतु फेब्रुवारीचा हप्ता देखील 2100 रुपयाचा देणार असल्याचं स्पष्ट केले। पुढच्या महिन्याचे पैसे वेळेवर मिळवण्यासाठी बँकांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले होते किंवा ज्या महिलांची ई-केवायसी प्रोसेस पूर्ण झाली नाही अशा महिलांसाठी पुन्हा एकदा पोर्टल सुरू करणार असल्याचं सांगितलंय। लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळाली असून शेवटची संधी आता ठरणार आहे। जर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमची ई-केवायसी प्रोसेसमध्ये चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या असं देखील सांगण्यात आलंय। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः महिलांशी संवाद साधला आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ हा आज रात्रीपर्यंत कधीही मिळू शकतो। कारण या 8 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप तर सुरू झाले, परंतु हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमचं बँक सर्व्हर अपडेट असणं आवश्यक आहे। कारण ज्या बँकांचे सर्व्हर चालू होते अशाच बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकनाथ शिंदे साहेबांनी निधी वितरणास मान्यता दिली असून डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अजितदादा पवार व महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केला आहे। पण हे पैसे कोणत्या महिलांना मिळाले आहेत, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालाय हे देखील पाहूया। तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं आहे हे देखील पहा, कारण नवीन नावनोंदणी प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नवीन नावनोंदणी देखील करता येणार आहे। लाडक्या बहिणींनो, त्यासाठी आणखीन काय काम करावं लागणार आहे हे देखील पाहूया। कारण जेव्हा एकनाथ शिंदे साहेब लाईव्ह आले होते तेव्हा त्यांनी लाडक्या बहिणींना ही खुशखबर दिली आणि 3000 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडल्याचं सांगितलंय। त्यांनी सर्वात आधी माहिती दिली आहे, कारण लाडक्या बहिणींनो 8 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। त्या महिलांनी स्वतः आपल्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत। लाडक्या बहिणींनी थेट संवाद साधत असताना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याची माहिती देऊन एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले आहेत। तर आपण पाहणारच आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचं बँकिंग सर्व्हर चालू होते आणि कोणत्या भाग्यवान जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळाले आहेत। लाडक्या बहिणींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की आमचा भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर आमचा विश्वास होता आणि आज आम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असून
आमच्या घर खर्चाला हातभार लागला आहे. त्याचबरोबर आणखी एका बहिणीनं म्हटलं आहे की साहेबांनी निवडणुकीनंतर आम्हाला विसरलं नाही, हेच आमचं मोठं भाग्य आहे. लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले आहेत. कारण बऱ्याच विरोधकांकडून बोललं जात होतं की ही योजना बंद होणार. निवडणुकीच्या काळात देखील अनेक विरोधक म्हणत होते की निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बहिणींना अंतर देतील. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीचा जल्लोष सुरू असतानाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली. बहिणींना आनंदाची बातमी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींना हे पैसे फक्त 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मिळाले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त 1500 वर थांबणार नाही तर राज्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारत महिलांच्या हप्त्याची रक्कम देखील वाढवणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे सरकार महिलांचा विचार करणारं सरकार आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून 2100चा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्याला सुरुवात केली आहे. पहिल्याच टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांचे बँकिंग सर्व्हर अपडेट होते त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. काही महिलांचे फॉर्म होल्डवरती आहेत तर त्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन स्टेटस चेक करा असे सल्ले देखील महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिले आहेत. पुढचा जो टप्पा पार पडणार आहे म्हणजेच उद्याच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांच्यासाठी मंत्रालयातून परिपत्रक देखील जाहीर झाले. 1500 + 1500 असे 3000 रुपयाचा हप्ता महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये उद्या जमा होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः महिलांसाठी ही खुशखबर दिली आहे. तर आज ज्या 8 जिल्ह्यांमध्ये वर्षाव चालू झाला आहे त्या बहिणींना तर आनंदाची बातमी मिळाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. त्या महिलांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना शिंदे साहेबांचे आभार मानले आहेत. कारण याच पैशातून आमच्या मुलांच्या शाळेची फी आणि औषध उपचाराचा खर्च आम्ही करत असतो. परंतु हा हप्ता आज आमच्या खात्यामध्ये मिळाल्यामुळे आम्हाला आनंदाची बातमी मिळालेली आहे. शिंदे साहेबांनी निवडणुकीनंतर देखील आम्हाला अंतर दिलं नाहीये. त्यामुळे शिंदे साहेबांचा आभार बहिणींनी मानलेला आहे. खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही थेट जमा झाली आहे. महिलांनी खुशखबर मिळाल्याचं सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनी निवडणुकांचा जल्लोष सुरू केला असतानाच बहिणींसाठी 8 भाग्यवान जिल्ह्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ वितरित करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, जिथे सर्वात आधी प्रक्रिया सुरू झाली आणि बँकेचे सर्व्हर अपडेट होते म्हणून ठाणे जिल्ह्यातील महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळाला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा हप्ता जमा झाला. निवडणुकांनंतर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिलांचा जल्लोष सुरू झाला कारण 3000 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता निवडणुकीनंतर नागपूर जिल्ह्यामध्ये जमा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी उत्सव साजरा केला कारण निवडणुकीच्या निकालानंतर महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळाला. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कोकण परिसरातील रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ मिळाला आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मराठवाड्यातील महिलांना मोठा दिलासा देऊन गेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये हप्ते वितरणास सुरुवात झाली. पहिल्याच टप्प्यांमध्ये ज्या 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता त्या 8 जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळाला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने तिजोरी उघडली असून हप्ता वितरणास सुरुवात केली. परंतु ज्या बँकेचे सर्व्हर चालू होते अशाच 8 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरण पार पडले. निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या क्षणाची महिला वाट बघत होत्या तो क्षण अखेर आला असून महिलांच्या खात्यामध्ये 1500 नाही तर थेट 3000 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे. डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित सरकारने वितरण केले आहेत. अजितदा पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती थेट पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या काळांमध्ये ज्या लोकांकडून
नेत्यांकडून बोललं जात होतं की ही योजना बंद होणार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे महिलांना मिळणार नाही, अशा सगळ्या लोकांचं, विरोधकांचं तोंड बंद करत अजितदादा पवारांनी स्पष्ट केलं की बहिणींना दिलेला शब्द हा एकनाथ शिंदे साहेबांनी पाळला असून या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. कारण महिलांना सक्षमीकरणाचं ध्येय या सरकारचं आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणीने जल्लोष केला. महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये हे थेट जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. ज्या बँकांचे सर्व्हर चालू होते अशा 8 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरण पार पडले. हप्ता वितरणाचा पहिला टप्पा पार पडला असून महिलांना लाभ मिळाला.